नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना पहाटे 3:30 ते 5:30च्या दरम्यान अचानक जाग येते. काहींना वाटते की ही झोपेची समस्या आहे, तर काही जण यामागे आध्यात्मिक कारण शोधतात. सनातन धर्म, योगशास्त्र आणि आयुर्वेदामध्ये या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते. हा काळ देवत्व, ज्ञान, ऊर्जा आणि आत्मजागृतीचा मानला जातो. जर तुम्हाला वारंवार या वेळेत जाग येत असेल तर हे केवळ योगायोग नसून विश्वाकडून मिळणारा एक विशेष संकेत असू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, पहाटे जाग येणे शुभ की अशुभ, यामागील आध्यात्मिक रहस्य काय आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने जीवनात कोणते बदल होतात आणि या वेळेचा योग्य उपयोग कसा करावा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचे भाग्य बदलू शकतो. ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमके काय? हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्योदयाच्या साधारण 1 तास 36 मिनिटे आधीचा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. हा काळ ज्ञानाची देवता सरस्वती, ध्यान, योग, साधना आणि आत्मिक उन्नतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. यावेळी संपूर्ण वातावरण शांत असते. निसर्गातील कंपन अत्यंत सकारात्मक असतात. मन विचलित करणारे आवाज नसतात. मोबाईल, सोशल मीडिया आणि जगातील गोंधळापासून आपण दूर असतो. म्हणूनच ऋषी, मुनी, योगी आणि संत ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व देतात. पहाटे 3:30 ते 5:30 मध्ये जाग येणे म्हणजे काय? जर तुम्हाला या वेळेत सतत जाग येत असेल तर त्यामागे काही विशेष कारणे असू शकतात. संकेत क्रमांक 1, आध्यात्मिक जागृती सुरू होत आहे. अनेक आध्यात्मिक गुरु मानतात की आत्मिक प्रगती सुरू झाली की व्यक्तीला ब्रह्ममुहूर्तामध्ये आपोआप जाग येऊ लागते. विश्व तुम्हाला सांगत असते की आता तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. तुमच्या आत दडलेली ऊर्जा जागृत होत असते. यामुळे शरीर झोपेतून नैसर्गिकरित्या बाहेर येते. संकेत क्रमांक 2, देवाची विशेष कृपा. शास्त्रानुसार देवाशी संवाद साधण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. जर या वेळेत जाग येत असेल तर देव तुम्हाला स्वतःकडे बोलावत आहेत असे मानले जाते. काही लोकांना या काळात मंदिरात जाण्याची, मंत्रजप करण्याची किंवा ध्यान करण्याची तीव्र इच्छा होते. हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. संकेत क्रमांक 3, पूर्वजांचे आशीर्वाद. अनेक धार्मिक मान्यतानुसार पहाटेच्या या शांत वेळेत पूर्वजांची सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर सक्रिय असते. जर तुम्हाला वारंवार जाग येत असेल तर तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत असा संकेत असू शकतो. अशावेळी त्यांचे स्मरण करून प्रार्थना करणे लाभदायक मानले जाते. संकेत क्रमांक 4, जीवनात मोठा बदल होणार आहे. विश्व नेहमी बदल येण्यापूर्वी संकेत देते. अचानक पहाटे जाग येणे म्हणजे आयुष्यात काही मोठे घडण्याची शक्यता असू शकते. नवीन नोकरी, व्यवसायातील संधी, आर्थिक लाभ किंवा जीवनातील महत्त्वाचा निर्णय जवळ आला असू शकतो. संकेत क्रमांक 5, अंतर्ज्ञान वाढत आहे. अनेक यशस्वी लोक सांगतात की त्यांना महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी पहाटे जाग येऊ लागली होती. या वेळेत मन पूर्ण शांत असते, त्यामुळे अंतर्मनाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. जर तुम्हाला या वेळेत अचानक एखादा विचार, कल्पना किंवा उपाय सुचत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे 15 चमत्कारिक फायदे. मानसिक शांतता मिळते. दिवसभराचा ताण कमी होतो. मन स्थिर राहते. नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. स्मरणशक्ती वाढते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी अभ्यास केल्यास माहिती अधिक काळ लक्षात राहते. एकाग्रता वाढते. मन विचलित होत नाही. कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. आत्मविश्वास वाढतो. दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने झाल्यास आत्मविश्वास आपोआप वाढतो. आरोग्य सुधारते. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीचे शरीर अधिक निरोगी राहते. पचनशक्ती मजबूत होते. सकाळी लवकर उठल्यानं शरीराची जैविक घड्याळ योग्यरित्या काम करते. सकारात्मक ऊर्जा वाढते. नकारात्मकता दूर होते. आतून एक वेगळी शक्ती जाणवू लागते. ध्यान अधिक प्रभावी होते. या वेळेत ध्यान केल्यास मन पटकन शांत होते. आध्यात्मिक प्रगती होते. मंत्रजप, साधना आणि प्रार्थनेचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. आर्थिक प्रगतीस मदत. अनेक यशस्वी उद्योजक आणि नेते सकाळी लवकर उठतात. त्यामुळे नियोजन आणि कार्यक्षमता वाढते. निर्णय क्षमता वाढते. मन शांत असल्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाते. तणाव कमी होतो. कॉर्टिसॉल हार्मोनचे संतुलन सुधारते. चेहऱ्यावर तेज येते. योग आणि प्राणायामामुळे त्वचेत नैसर्गिक चमक येते.
नातेसंबंध सुधारतात. मन प्रसन्न असल्यामुळे संवाद अधिक चांगला होतो. भाग्य उजळू लागते. धर्मग्रंथानुसार यावेळेत केलेली प्रार्थना विशेष फलदायी असते. पहाटे जाग आल्यावर काय करावे? अनेक लोक चूक करतात. जाग आल्याबरोबर मोबाईल हातात घेतात. यामुळे ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा नष्ट होते. त्याऐवजी हात जोडून ईश्वराचे स्मरण करा. 1 ग्लास कोमट पाणी प्या. 10 मिनिटे ध्यान करा. गायत्री मंत्राचा जप करा. प्राणायाम करा. दिवसाचे नियोजन करा. कोणते मंत्र म्हणावेत? गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवाय हा मंत्र मनाला अद्भुत शांतता देतो. कोणत्या चुका टाळाव्यात? उठल्याबरोबर सोशल मीडिया पाहणे, नकारात्मक विचार करणे, पुन्हा झोपून जाणे, राग आणि चिंता करणे, उशिरापर्यंत जागरण करणे. ब्रह्ममुहूर्ताचे गुप्त रहस्य. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की या वेळेत पृथ्वीवरील सात्विक ऊर्जा सर्वाधिक असते. म्हणूनच अनेक संत, योगी आणि महान व्यक्तींनी जीवनातील मोठी यशे या वेळेतील साधनेमुळे मिळवली. स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांनी पहाटेच्या साधनेला अत्यंत महत्त्व दिले. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते तेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. जो व्यक्ती या वेळेचा उपयोग करतो तो इतरांपेक्षा अधिक वेगाने प्रगती करतो. निष्कर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला पहाटे 3:30 ते 5:30 मध्ये वारंवार जाग येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा काळ केवळ झोपेत व्यत्यय आणणारा नसून तुमच्या जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकतो. ब्रह्ममुहूर्त हा ज्ञान, आरोग्य, यश, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीचा सुवर्णकाळ मानला जातो. या वेळेचा उपयोग ध्यान, मंत्रजप, प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी करा. कदाचित विश्व तुम्हाला एखादा महत्त्वाचा संदेश देत असेल. लक्षात ठेवा, जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्ताचा मित्र बनतो त्याचे नशीबही त्याचा मित्र बनते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. धन्यवाद.